नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी उतरले रस्त्यावर। कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला। महामार्ग रद्दसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा सरकारला इशारा। तर महामार्ग रद्द झाल्याचं सांगत मतं मागायला आलेले आता कुठे आहेत, शेतकऱ्यांचा सवाल। तुम्ही मत मागायला पाया पडा, आजीचं घरात आलासा, हे जेल काढून दिलायसा आणि आता तुम्ही रस्ता करायलासा। हे सरकारचं विनाकारणे जमिनी रस्त्यात घालून आणाला महा करायचे सरकार आहे देवेंद्र फडणवीस। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारला सुनावलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची अधिवेशनादरम्यान केली मागणी। कागल तालुक्यातील सेनापती कापशीत विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या सहाय्यक शिक्षकाला दिला चोप। शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। शाळा व्यवस्थापनानं शिक्षकाला केलं बडतर्फ। शासनानं अनुदान टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद न केल्यानं राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद ठेवणार। खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय समितीची माहिती। आणि आरके नगर परिसरात झालेल्या घरफोडीत रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पाऊण लाखांचा ऐवज लंपास। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात हा महामार्ग ज्या 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे तिथले शेतकरी आक्रमक होत आज रस्त्यावर उतरले। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली इथं पंचगंगा नदी पुलाजवळ महामार्ग रोखून धरला। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी राजू शेट्टी यांनी पांडुरंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी असं सांगत जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढू असा इशारा दिला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली इथं पंचगंगा नदीच्या पुलावर आज महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, किसान काँग्रेसचे सागर कोंडेकर यांच्यासह हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्याकडून करण्यात आलेल्या दडपशाहीचा निषेध केला। 86,000 कोटींचा निधी शक्तीपीठ महामार्गासाठी खर्च करण्यात येणार आहे, मात्र यामध्ये 50,000 कोटी हडप केले जाणार असल्याचा आरोप केला। गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असतानाही शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकार का घालते असा सवालही त्यांनी उपस्थित केला। विकासाला आमचा विरोध नाही, मात्र आमची थडगी बांधून विकासाचे इमले बांधणार असाल तर आम्हाला हे मान्य नाही। जीव गेला तरी चालेल, मात्र शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र शक्तीपीठ महामार्गाचं जे लोक समर्थन करतायत त्यांचाही या 50,000 कोटीमध्ये हिस्सा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला। शक्तीपीठ महामार्ग हा सत्तेतील नेत्यांच्यासाठी भ्रष्टाचाराचं कुरण आहे। हा रास्ता रोको लाक्षणिक स्वरूपातील आहे। 6 जुलैला मुख्यमंत्री पंढरपूरला पांडुरंगाच्या पूजेसाठी येणार आहेत। पांडुरंगानं मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अन्यथा नवा संघर्ष उभा करण्यासाठी आम्हाला बळ पांडुरंगानं द्यावं असं साकडं आम्ही 4 जुलैला पांडुरंगाकडे घालणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका।
शेतकरी फणा काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे। या उपर जर का सरकार सुधारणार नसेल 4 जुलैला खरं तर मी ऐकलंय की 6 जुलैला मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक पांडुरंगाची पूजा करणार आहेत। आम्ही 4 जुलैला पांडुरंगाकडे जाऊन साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे, आमचा 7-12 कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे। आणि पांडुरंगा जर ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला मिळाली नाही, पांडुरंगाने दिली नाही, तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साकडं मी पांडुरंगाला घालणार आहे। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला 86,000 कोटींचा निधी खर्च करण्याऐवजी राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केली। आज हजारो शेतकरी शक्तीपीठ विरोधात रस्त्यावर उतरले असताना सरकार शक्तीपीठचा घाट का घालत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कुठल्याही शेतकऱ्यांची इथं मागणी नाही आहे की हा महामार्ग झाला पाहिजे, तरी देखील सरकार 86,000 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग पूर्ण करायचा अट्टास कशासाठी आहे हा प्रश्न प्रत्येकाला इथं पडलेला आहे। आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, असे अनेक प्रश्न आज या सरकारच्या समोर आहेत आणि मग हे पैसे तुम्ही 2 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकता, एवढे पैसे आज या महामार्गाला तुम्ही खर्च करता आणि मग कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग झाला पाहिजे यासाठी अट्टास कशासाठी आहे हा प्रश्न निश्चितपणे सगळ्यांसमोर आहे। आज हजारो शेतकरी आज या महामार्गाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करायला लागलेत। 12 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्याची 1 इंचही जमीन घ्याल तर प्रथम ऋतुराज पाटील यांना धक्का लावावा लागेल। शेवटच्या श्वासापर्यंत शक्तीपीठ विरोधात लढा देऊ असा इशारा माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला। आज या शेतकऱ्यांची जागा जर भूमिहीन होणार असेल तर निश्चितपणे त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष बंटीसाहेब असतील, आम्ही असेल, या आमच्या मतदारसंघामध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या जमिनीला हात लागला तर पहिलं ऋतुराज पाटीलला हात लावावा लागेल हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं महामार्ग आमच्या मतदारसंघामध्ये असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा 12 जिल्ह्यामध्ये असेल आम्ही होऊन देणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठासाठी दडपशाही कराल तर रक्ताचे पाठ वाहतील, मात्र शक्तीपीठ आम्ही होऊ देणार नाही असा इशारा दिला। माजी आमदार राजूबाबा आवळे आणि जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावरचा हा संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा दिला। दरम्यान या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा आशयाच्या टोप्या त्याचबरोबर फलक घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। महिलांचाही या आंदोलनात सहभाग होता। सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन सुमारे 3 तास सुरू होतं। या आंदोलनामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। आक्रमक झालेले शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणाबाजी केली। त्याचबरोबर सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणा देण्यात आल्या। पोलिसांनी हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। अखेर पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतलं। यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज आंदोलन करत होते। याचवेळी काही शेतकऱ्यांनी पंचगंगा पुलावरून थेट नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी या शेतकऱ्यांना अडवल्यानं पुढील अनर्थ टळला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या महामार्गासाठी सुपीक शेतजमिनी जाणार असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जमीन गेली तर आमच्या वारसांनी पुढं खायचं काय? आता आम्हाला आमचे कुळ वाढवायचं नाही, आम्हाला आत्महत्या करू द्या अशा उद्विग्न भावना व्यक्त करत काही शेतकऱ्यांनी थेट पंचगंगा नदीत उड्या मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच या आंदोलकांना रोखल्यानं पुढील अनर्थ टळला। अरे काय करायचं आम्हाला? सरकार आमचं ऐकत नाही,
आम्हाला जगायचं नाही आता. शक्तीपीठला दोन नामी चालू खाली नदी. हे उतर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. अरे कोण म्हणतो? नाही, नाही, नाही. बंडू बंडू सरकार ऐकत नाही अजिबात आमचं. अहो आम्हाला जगायचं नाही आता. कशासाठी जगायचं आम्हाला? तुम्ही काय करणार होता, कशासाठी? अहो शक्तीपीठ आम्हाला गरज नसताना आमच्यावरती लादा लागलेले आहे आणि हे सरकार गेलं 1.5 वर्ष आमचं ऐकत नाही. आम्हाला आता जगायचंच नाही. कारण आम्हाला आमच्याजवळ पिकवायला जर शेती नसेल तर भविष्यात आम्ही खायचं काय? आता तात्पुरते आम्हाला ते पैसे देतील पण आमचं पुढचे वारस खाणार काय हा आमचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आमची कुळी आता आम्हाला वाढवायचीच नाही. आम्हाला आत्महत्या करून जीव द्यायचा आहे हेच मला आता सरकारला सांगायचं आहे. आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवली होती. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज अधिवेशनादरम्यान राज्य सरकारनं गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावलं. त्यांनी सरकारनं शक्तीपीठ महामार्गाबाबत ठोस भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली. नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला आमदार सतेज पाटील यांनी पहिल्या दिवसापासून विरोध केलाय. सुपीक आणि बागायती जमिनी जात असल्यामुळं शेतकरी भूमिहीन होतील अशी भूमिका मांडत त्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र केली आहे. सोमवारी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी विधान परिषदेत शक्तीपीठ महामार्गाविरोधात आवाज उठवला. सभापती महोदय, आज कृषी दिन आहे आणि कृषी दिनाच्या निमित्तानं आपण राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची प्रेम आपुलकी या ठिकाणी दाखवतो. परंतु आज या राज्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग जो गरज नसलेला मार्ग आहे त्या महामार्गाच्या विरुद्ध रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी चालू. किमान 10-20 हजार शेतकरी सभापती महोदय परभणीपासून वर्ध्यापासून यवतमाळपासून ते अगदी कोल्हापूरपर्यंत हा महामार्ग कसा चुकीचा आहे गरजेचा नाही आहे यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. या महामार्गाला ज्यावेळी सुरुवात झाली सभापती महोदय त्यावेळी सर्व पक्षीय आमदारांनी हा महामार्ग नको अशी भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली. नंतर भूमिका प्रत्येकाच्या बदलत गेल्या. शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा सगळ्यांनी हा महामार्ग गरजेचा नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली. परवा या महामार्गाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी ज्यावेळी मंजुरी झाली त्यावेळी देखील वित्त आणि नियोजन विभागानं काय आक्षेप त्यामध्ये घेतले. या कर्जामुळं 8.5% कर्जामुळं कसा बोजा पडणार आहे या संदर्भातलं या ठिकाणी सुतोवाच त्या ठिकाणी केलं. राज्यावरचं कर्ज जे 18% लिमिट आहे ती 25% जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या पद्धतीची वक्तव्य त्यामध्ये या ठिकाणी आहेत. असं असताना सभापती महोदय सरकार या महामार्गाचा आग्रह का करतंय? रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे जो महामार्ग आत्ता सुद्धा 25% ट्रॅफिक त्या महामार्गावर नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हा नवा महामार्ग कुठल्या कंत्राटदारासाठी करणार आहोत हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या जनतेला पडला. आज किमान कृषी दिन आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल आपुलकी असेल प्रेम असेल सरकारला. ज्या पद्धतीनं हिंदी भाषेचा विषय या ठिकाणी राज्यामध्ये झाला सरकारला GR रद्द करावा लागला. आमची मागणी आहे आपल्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे या शक्तीपीठ बाबतीत देखील तसंच धोरण या ठिकाणी स्वीकार रद्द करा. हा महामार्ग गरज नसलेला हा महामार्ग सरकार राज्याच्या माती मारू नये शेतकऱ्यांच्या माती मारू नये आणि म्हणून आमची सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की यामध्ये ठोस अशी भूमिका सरकारने या ठिकाणी जाहीर करावी अशी आमची विनंती आहे. कृषी दिनीच शेतकऱ्यांना शेती वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं सांगत त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक आंदोलन केलं.
विधानसभा निवडणुकीवेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं. निवडणूक संपल्यानंतर आता मात्र हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जातोय. मात्र रक्त सांडलं तरी चालेल, मात्र शक्तीपीठासाठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. शेतकऱ्यांनी एस न्यूजशी बोलताना निवडणुकीवेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं सांगत मतं मागायला आलेले आता कुठं आहेत अशी विचारणा करत भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना डिवचलंय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोव्याकडे जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असतानाही शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात असल्यानं या आंदोलनावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विधानसभा निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र निवडणुका झाल्यानंतर पुन्हा हा महामार्ग करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी सरकारमधील काही नेते त्याचबरोबर खासदार महाडिक हे मतं मागण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी आमची फसवणूक केल्याची टीका या आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी महिलेनं केली. जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठसाठी देणार नसल्याचं या आंदोलकांनी ठणकावून सांगितलं. तुम्ही मत मागायला पाया पडा, आजीचं घरात आला सा, हे जेल काढून दिलाय सा, आणि आता तुम्ही रस्ता करायला सा का? मत मागायला कोण आलेले? धनंजय माडिक आलता, गावातलं नेता आलतं, पुढारी, आणि एक पुढारी आहे ना आज गावातला, भाजपचा आहे तो. तिने उद्या आता शेतात तिथं जायला पाहिजे, माझ्या शेतातनं जात्यात, त्यांचं वॉर्निंग देऊन आलोय. रस्ता सगळा बंद नेत्यांनी शब्द पाळला नाही, पाळाय नाही तिने. मग आमचं पुढारी त्याच निघायचं लावतात हो भाजपकडनं, म्हणून ते येत नाहीत. मग आम्ही शिवा देतोय, आमच्या जमिनी जात्यात, आम्ही खायचं काय? त्यांच्या जमिनी जात नाहीत. आम्हाला शक्तीपीठ मार्ग नकोच आहे, कारण आमचे सगळे जन्म मुलांचं ते आमचं सगळं संगोपन आम्हाला त्याच्यावरच करायचं आहे. आणि आमच्यात नोकरी नाही, मुलं पण, आम्ही पण शेतीच करतोय, त्याच्यामुळे आम्हाला गरज नाही आहे त्याची. निवडणुकीपूर्वी सरकारने सांगितलं होते की शक्तीपीठ महामार्ग रद्द झाले आहे. हो, झाले म्हणूनच आम्ही मतदान केलेलं आहे ते, आणि आता त्यांनी बदललीत, मग ते त्यांच्या ह्यानं हे केलेलं आहे. खरं आम्हाला आता त्याची गरज नाही आहे. ज्याला गरज आहे त्यांनी पर्याय हुडकावं. खरं पण शेतीत आम्ही देणार नाही येऊ. आम्ही सिद्धीहून कागल तालुक्यामधून आलोय. आमच्या तिघा भावातली 4.5 एकर जमीन जातीया. ही रस्ता व्हायची काही जरूर नाही. ज्याला देवाला जायचं आहे तो कुठनं बी पायी दिंडी काढून जाऊ शकतोय, रस्त्यानं उडून जावं काही कारण नाही. हे सरकारचं विनाकारणी जमिनी रस्त्यात घालून आणाला महा करायचं हे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस काय. तेव्हा हे होऊ नये यासाठी आम्ही जीव देखील द्यायला तयार आहे. ह्याच्याबद्दल आम्ही आंदोलन केले. मी निवास ताकमारे कोगिल बुद्रुक. माझी स्वतःची शक्तीपीठ महामार्गात 2 एकर जमीन जाते. कोल्हापूरमध्ये गोव्याला जाण्यासाठी 3 ते 4 पॅरेलल रस्ता आहे. त्याच रस्त्यांचा विकास करून जर आपल्याला गोव्याला जाता आलं तर ते शक्य आहे. आम्ही सरकारच्या विकासाच्या विरोधात नाही आहे. नागपूर ते रत्नागिरी ऑलरेडी आता हायवे तयार झाला आहे. त्या हायवेपासून कोल्हापूरमध्ये यायला तुम्हाला आमचा NH4 आहे, आणि तिथून गोव्याला जाण्यासाठी 3-4 पॅरेलल रोड आहेत. त्यांचाच विकास करून तुम्ही गोव्याला जाऊ शकताय. हे योग्य नाही आहे. खासदार साहेबांना, आमदार साहेबांना नोटीस देणं योग्य नाही. हे सरकार दडपशाही सुरू आहे. कुणाला दर्शन करणार तुम्ही? आम्ही त्यांच्या पाठीमागणार. आम्ही खंबीर आहे शेतकरी. आमच्यासाठी ते त्यांची शेती जाणार नाही, साहेबांची जाणार नाही, शेती जाणार नाही, पण आमची शेतकरी जमीन जाणार आहे. त्यासाठी साहेब आमच्याकडे खंबीर आले ना, आम्ही त्याच्या पाठी ठाम आहे. काय रक्त सांगायचं बेहतर, पण आम्ही साहेबांच्या मागे ठाम आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या 1 एकर, 2 एकर ते 5 एकरपर्यंत सुपीक जमिनी जाणार आहेत. या जमिनी गेल्या तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकाऱ्यांनी आमच्या जमिनीकडे येऊ नये असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. कागल तालुक्यातील सेनापती कापशे इथल्या एका विद्यालयातील सहाय्यक शिक्षकानं विद्यार्थिनींची छेड काढल्याची घटना आज घडली. यावेळी संतप्त पालक आणि जमावानं संबंधित शिक्षकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान शाळा व्यवस्थापनानं त्या शिक्षकाला सेवेतून बडतर्फ केलंय. कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावातील एका विद्यालयातील सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला या शिक्षकानं शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींशी छेडछाड केली आहे. पीडित विद्यार्थिनींनी या प्रकाराची माहिती पालकांना दिली. संतप्त पालकांनी शाळेकडे तक्रार केली.
या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिलाय. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन शिक्षकाला जमावाच्या तावडीतून सोडवत मुरगुड पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कापशी बंदची हाक देण्यात आली होती. पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान संबंधित शाळा व्यवस्थापनानं संबंधित सहाय्यक शिक्षकाला तात्काळ बडतर्फ केलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 1 रुपयात विमा या योजनेमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीला आलंय. या भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी अधिवेशनात उपस्थित केला. यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोषींवर 1 महिन्याच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. बंटी पाटील, या नव्या धोरणामध्ये 5 वर्षात 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं. 25,000 कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना देणार असेल, आज कृषी दिन आहे सुदैवानं, आणि हे जर आम्ही 25,000 कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातला आहे का, किंवा त्याचा विम्याचा परतावा किमान 25 दिवसात 50 दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा. मी GR वाचलेलं नाही म्हणून मी 10 GR निघाला आहे का आपला, तर GR निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही, पण तो GR निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की 50 दिवसात 100 दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा. दुसरं आपलं एक मध्ये स्टेटमेंट होतं की 1 रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार. ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार, आणि 1 रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत असतील तर त्याच्यावर कारवाई होणार का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे ती गोष्ट खरी आहे, परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या एकत्र करता येणार नाही. भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करायची वेळ आली, तर विमा कंपनीमध्ये आपण जे 5-6 हजार कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला 700-750 कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली. म्हणजे याचा अर्थ सरकारचे 5,000 कोटी रुपये वाचलेत, ते 5-5.5 कोटी रुपये वाचलेत, ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या. पण त्याला क्रॉप कव्हर आहे, त्याला मल्चिंग पेपर आहे, त्याला ड्रीप आहे, त्याला गोडाऊन्स आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात ते पैसे याच्यासाठी आपण 5,000 कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत. असे मिळून 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत. त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध आहे. परंतु विमा कंपनीच्या बाबतीत जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर महिनाभराच्या आत त्यात कारवाई करण्यात येईल. विरोधी पक्षनेते, विमा द्यायला पीक कापणी जोपर्यंत होते तोपर्यंत विमा कसं देणार? पीक कापणी प्रयोग झाल्यानंतरच. पीक कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर NDRF मधून लगेच मदत मिळणार. सदस्य महोदय, NDRF मधून लगेच मिळणार. पण पीक विम्याची जी पद्धत आहे, पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याचं उत्पन्न ग्राह्य धरता येणार नाही. 15 महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या आत हो 30 दिवस. राज्य सरकारनं 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केलेली नाही. या विरोधातील राज्यातील सर्व शाळा येत्या 8 आणि 9 जुलै रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. खासगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे यांनी ही माहिती दिली. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं. यावर 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय घेऊन मागणी मान्य करण्यात आली होती. यानंतर 2 अधिवेशनं झाली, मात्र शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात यावी यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचं धरणं आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली नसल्यानं 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती खासगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे यांनी दिली आहे. टाकलं नसेल तर अंतिम निधी द्यायचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो. यासाठी संपूर्ण राज्यातील
सर्व प्रकारच्या शाळा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंगळवार दिनांक 8 जुलै आणि बुधवार दिनांक 9 जुलै या संपूर्ण शाळा बंद राहतील आणि त्या दिवशी सर्व शिक्षक बंधू भगिनी आझाद मैदानामध्ये येतील. जर आपली गर्दी त्याच दिवशी जर 15,000 झाली तर निश्चित आपल्याला यातून मार्ग निघू शकतो. माझी संस्थाचालक महामंडळ, मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ या सर्व प्रमुख नेत्यांना माझी विनंती आहे की या बंदमध्ये सर्व अनुदानित शाळासुद्धा बंद ठेवाव्यात, जेणेकरून आज आमच्यावरती आलेलं आहे भविष्यामध्ये मराठी शाळा अस्तित्वात राहणार नाहीत. त्यासाठी आजच एकी दाखवली पाहिजे आणि आज तुमची गरज आहे आम्हाला. त्यामुळं या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा बंद करून सहकार्य करावे ही महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती जगदाळे यांनी दिली. शासन नियमाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यात यावं, चालक आणि डॉक्टरांना 8 तासाची ड्युटी करण्यात यावी यासह विविध मागण्या C2 संलग्न 108 रुग्णवाहिका चालक युनियनच्या कोल्हापूर शाखेनं केल्यात. या मागण्यांसाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं केली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात रुग्णांच्या मदतीसाठी 108 रुग्णवाहिकेची सेवा दिली जाते. या सेवेचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आलाय. या कंपनीमार्फत रुग्णवाहिकेवरील चालक आणि डॉक्टरांना वेतन आणि सेवा दिल्या जातात. मात्र संबंधित कंपनीकडून चालक आणि डॉक्टरांना शासन नियमाप्रमाणे समान काम समान वेतन मिळत नाही. त्यामुळे C2 संलग्न 108 रुग्णवाहिका चालक युनियनच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. समान काम समान वेतन द्यावं, चालक आणि डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावं, खराब झालेल्या रुग्णवाहिका बदलून रुग्णसेवेसाठी नवीन रुग्णवाहिका द्यावी अशा मागण्या करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष अमित मोरे, उपाध्यक्ष पांडुरंग टोमके, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश मोरे, दिनेश गवळी, सुखदेव पुजारी, सतीश कांबळे, मजीद शेख, नेताजी पाटील, अवधूत पाटील, संग्राम पाटील, भरत पाटील, सचिन लगारे, डॉक्टर सचिन तेली, अविनाश चव्हाण, प्रशांत नदगावे, काजल गायकवाड, मयूर कानडे, पल्लवी सिद्धमोरे आदी सहभागी झाले होते. अवघा देश पारतंत्र्याच्या जोखडात खितपत पडला असताना शिवछत्रपतींच्या रूपानं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला. महाराष्ट्राला लाभलेला स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास तरुणाईनं समजून घ्यावा, त्यापासून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा घ्यावी यासाठी NSUI कोल्हापूरच्या वतीनं शिवगड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि यूथ आयकॉन माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत तरुणांनी उत्साहानं सहभाग घेतला. तरुणाईला इतिहास आणि निसर्गाशी जोडण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी DY पाटील ग्रुपच्या सहकार्यातून NSUIच्या माध्यमातून शिवगड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळुखे नगरपासून या मोहिमेची वाहनं शिवगडच्या दिशेनं रवाना झाली. नमस्कार. सगळे आले ना, म्हणजे बसेस आले ना. बरं वाटलं तुम्ही सगळेजण आला ट्रेकिंगला. आता किती अजून पोचायला 1 तास. दाजीपूर जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनं पोहोचल्यानंतर वनविभागाच्या वतीनं माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सहभागींचं वनविभागाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. परिक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र घुणकीकर, वनपाल अमोल चव्हाण, वनरक्षक मोहन देसाई, सरपंच संदीप डवर, वैभव तहसीलदार, इतिहास अभ्यासक राम यादव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मोहिमेच्या आयोजनामध्ये योगदान दिलेले सिद्धी इनामदार श्वेता खाडे, सौरभ जाधव, कपिल कदम, तौफिक मीर शिकारी यांना NSUIच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. या ठिकाणी NSUIचे पदाधिकारी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि राम यादव यांनी मोहिमेबद्दलची माहिती दिली.
वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसलेंनी प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र सादर केल्यानंतर शिवछत्रपतींच्या जयघोषानं पदभ्रमंतीला सुरुवात झाली. मोहिमेत सहभागी तरुणाईसाठी ही पदभ्रमंती निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासह अनेक अर्थांनी समृद्ध करणारी ठरली. इतिहास अभ्यासक राम यादव यांच्याकडून शिवगडसह राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या दाजीपूर जंगलाची माहिती मिळत होती. तर वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले आणि विनायक आळवेकर यांनी मोहिमेच्या मार्गावरील जैवविविधतेची रंजक माहिती दिली. इथं पुढे आल्यानंतर तिथं अंजन वृक्षाचं अस्तित्व आहे म्हणून तिथं अंजन वृक्षाचा बोर्ड लावलेला. त्याच पद्धतीने इथनं पुढे गेल्यानंतर हिरव्या रंगाचा दिसतो तो बांबू पीट वायपर हायली वेनमस आहे, तो मलबार पीट वायपर यांचं अस्तित्व इथून पुढे चालू होतं सगळी पुढे. आणि पावसाळ्यामध्ये हे जास्त ऍक्टिव्ह होतं. हायली वेनमस सुद्धा या भागामध्ये आपण जाऊ, त्या भागामध्ये ज्या प्राण्याचं अस्तित्व असतं त्या प्राण्याची माहिती देण्यासाठी वन विभाग असे बोर्ड लावत असतात. दाट झाडी, खळखळतं पाणी, अधेमध्ये बरसणारा पाऊस याचा आनंद घेत निसरड्या वाटात उडवणाऱ्या तरुणाईला शौर्य गीतांमुळे प्रोत्साहन मिळत होतं. शिवगडच्या मार्गावरील एका मठाच्या दर्शनानं सगळ्या सहभागींचा शीण निघून गेला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सहभागींनी तिथं दर्शन घेतलं. मठातील दीपक महाराजांनी गगनगिरी महाराजांनी 14 वर्ष इथं तपश्चर्या केल्याचं सांगितलं. मठाच्या परिसरातील आध्यात्मिक ऊर्जा घेऊन मोहीमवीर पुन्हा शिवगडच्या दिशेनं चालू लागले. मोहिमेचा इथून पुढचा टप्पा कस काढणारा होता. दमछाक करणारी चढण, काळजाचे ठोके वाढवणारी दरी लगतची निमुळती वाट, यातून एकमेकांना साथ देत सर्वजण पुढं जात होते. जिथं वाट अडचणीची होती तिथं माजी आमदार ऋतुराज पाटील स्वतः सहभागींची काळजी घेत होते. दाजीपूरपासून शिवगडपर्यंतच्या 6 किलोमीटरच्या पायपिटीमध्ये दरीलगतचा 2 किलोमीटरचा टप्पा आव्हानात्मक होता. पण शिवशंभूंचा जयघोष आणि स्फूर्तिगीतांमुळं मिळणारी प्रेरणा यामुळं सगळे सहभागी विनासायास शिवगडापर्यंत पोहोचले. या पदभ्रमंती मोहिमेच्या यशस्वीतेचं प्रतीक म्हणून आणि स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांप्रती कृतज्ञता म्हणून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गडावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. या ठिकाणी इतिहास अभ्यासक राम यादव यांनी शिवगडचा इतिहास सांगितला. वनदुर्ग प्रकारात मोडणारा शिवगड शिवछत्रपतींचे नातू करवीरकर छत्रपती संभाजी यांनी बांधलाय. घाटमाथ्यासह कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी करवीरकर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेल्या या गडावर सावंतवाडीकरांना सुद्धा ताबा मिळवायचा होता. त्यासाठी करवीरकर आणि सावंतवाडीकर यांच्यामध्ये लढाया सुद्धा झाल्यात. एका लढाई दरम्यानच करवीरकर छत्रपतींनी किल्ल्याची बांधणी सुरू ठेवली होती, असं राम यादव यांनी सांगितलं. शत्रूंना या वनदुर्गापर्यंत सहजपणे पोहोचता येऊ नये यासाठी शिवगडच्या मार्गावर अडथळा निर्माण करतील अशा पद्धतीनं झाडं लावण्यात आली आहेत. या पदभ्रमंती मोहिमेत महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी या मोहिमेच्या आयोजनाबद्दल माजी आमदार ऋतुराज पाटील आणि NSUIच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांच्यामुळे आम्हाला हा शिवगड किल्ला बघायला मिळाला. इतिहासाचे बरेच किल्ले आहेत आणि बरेच मी ट्रेक केलेले आहेत, पण हा ट्रेक त्यांच्या निमित्ताने बघायला मिळाला, त्यामुळे खूपच छान वाटतं. कोल्हापूरचा इतिहास खूप मोठा आहे. असेच गड किल्ले भरपूर आहेत, पण युवा तरुण पिढीला हे गड किल्ले किंवा हा इतिहास करणं खूप महत्त्वाचं आहे. पण आजकाल मुलं मोबाईलच्या नादात जास्त अट्रॅक्ट होतात. असे गड किल्ले खूप कमी लोकांनाच माहिती आहेत. आज आपले काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांच्या निमित्तानं आम्हाला हा शिवगड किल्ला पाहायला मिळाला. धन्यवाद. मी आत्ता 7वीला आहे. या मोहिमेमध्ये खूप चांगलं वाटलं आणि खूप निसर्गरम्य बघायला भेटलं. झाडे पण बघायला भेटलीत वेगवेगळी. या मोहिमेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला या शिवगड मोहिमेतून कळाला. मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांनी या मोहिमेतला सहभाग ऊर्जादायी होता असं सांगितलं. आता आम्ही सगळे इथं कॉलेजचे मित्र एकत्ररित्या आम्ही इकडं शिवगडच्या ट्रेक मोहिमेसाठी आलेलो आहे आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस युवक संघटनेने हा ट्रेक अत्यंत आनंदात आणि एक उत्कृष्ट पद्धतीने उत्कृष्ट नियोजनाने हा ट्रेक आयोजित केलेला आहे.
आणि एक कोल्हापूरचा दडलेला इतिहास या ठिकाणी आम्ही पाहायला आलेलो आहे. एकत्रित सगळेच मित्र माझे या ट्रेकला आल्यामुळं एक आनंदित वातावरण आणि एक कॉर्पोरेट लाईफनंतर एक निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळं रूप इथं आम्हाला अनुभवायला मिळालेलं आहे. आपण आज शिवगड किल्ल्यावरती आलेलो आहे, परंतु निसर्गाच्या कुशीत महाराष्ट्रामध्ये किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे बरेच गड किल्ले लपलेले आहेत. तर ते आपल्या येणाऱ्या युवा पिढीसाठी किंवा आपल्या चालू पिढीसाठी खूप आदर्श देणार आहे, परंतु ते जे संशोधन करणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला कोल्हापूर ॲडव्हेंचर किंवा कोल्हापूर हॅकर्स अशा टीम आहे कोल्हापूरमध्ये, त्यांना सपोर्ट करून त्यांना पण पुढे लावून गड किल्ल्यांची माहिती घेणे खूप गरजेचं आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी तरुणाईनं आपल्या वैभवशाली इतिहासापासून प्रेरणा घ्यावी, यासाठी भविष्यातही अशा पदभ्रमंती मोहिमांचं आयोजन करणार असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे, यासाठी पुढाकार NSOच्या माध्यमातून आणि आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. आज सकाळी हे जे नियोजन केलं, जवळजवळ 170हून अधिक युवक युवती आज या ट्रेकिंगच्या माध्यमातून इथे एकत्र आलेले आहेत. मला आमचे सर्व सहकारी, मग अक्षय शेळके असतील, उमेश पाडळकर असतील, आमचे सर्व प्रमुख NSOमध्ये जे आता इथं उपस्थित आहेत, या सगळ्यांचंच मला कौतुक करायचं आहे, त्यांचं अभिनंदन व्यक्त करायचं आहे. कारण हा इतिहास सर्व पिढीपर्यंत पोचण्यासाठी सातत्यानं काँग्रेस पक्ष असेल, NSO असेल, हे सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतं आणि शिवप्रेमी ह्या माध्यमातून कसे पुढे येतील यासाठी हा प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीनं झालेला आहे. मला निश्चितपणे आनंद वाटतो. अनेक लोकांचा सहभाग या ट्रेकिंगसाठी होणार होता, पण काही मर्यादा असल्यामुळं जवळजवळ 170हून अधिकच लोक या ठिकाणी आले. आम्ही आणि पुढच्या वर्षी देखील ह्याच्यापेक्षा मोठं ट्रेकिंगचं नियोजन NSOच्या माध्यमातून निश्चितपणे करत राहू, हा विश्वास या माध्यमातून देतो. मला निश्चितपणे खात्री आहे की प्रत्येक ट्रेकिंगच्या जेव्हा जेव्हा आम्ही पुढाकार घेईल तेव्हा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग हा या माध्यमातून असेल. ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी NSUIचे पदाधिकारी अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, प्रफुल्ल चौगुले, अथर्व चौगुले, रोहित गाडीवडर, प्रणव पाटील, स्वराज्य भाट, यश शिर्के, उदित नांद्रे, ऋतुराज पाटील, प्रथमेश पाटील यांनी परिश्रम घेतले. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करावं, शासकीय योजनांची माहिती गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करा, असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात आज कृषी दिनानिमित्त आयोजित मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत हेक्टरी 125 मेट्रिक टन ऊस उत्पादकता वाढ या प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी दिनानिमित्त आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत हेक्टरी 125 मेट्रिक टन ऊस उत्पादकता वाढ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं. अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पोस्टर, चित्रफीत आणि भित्तीपत्रकांचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी नामदार आंबेडकर यांनी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करावं असं आवाहन केलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या शेतीविषयक दूरदृष्टीचा आदर्श घेऊन सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. ऊस विशेष तज्ज्ञ शांतिकुमार पाटील, कृषी उपसंचालक नामदेव परीट, सुदर्शन वाळवेकर, विजय बुनगे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, विशेष कार्यकारी अधिकारी शरद मगर, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर आदी उपस्थित होते. पावसामुळे झालेली दलदल आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे फुलेवाडी नाका ते कळे रस्त्यावरून प्रवास करणं वाहन चालकांसाठी जीव घेणं ठरतंय. गेल्या 2 वर्षांपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी ते कळे रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2-2.5 वर्षांपासून सुरू आहे. मात्र सुरुवातीपासूनच हे काम संथ गतीनं सुरू आहे.
त्यातच अनेक गावात लहान मोठ्या ओढ्यांच्या ठिकाणी मोठे पाईप बसवण्यात यावेत यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा हे काम बंद पाडलं होतं. या रस्त्याच्या कामासाठी खोदाई करण्यात आली आहे. सध्या पाऊस सुरू असल्यानं या मार्गावर दलदल झाली असून वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. त्यातच या मार्गावरील बालिंगा पुलाचंही काम सुरू आहे. या परिसरात पावसामुळं दलदल झाली आहे. सध्या श्लोक हॉटेल ते फुलेवाडीपर्यंत नवीन रस्त्याची केवळ एक बाजू तयार झाली आहे. वाहनधारक याच रस्त्याचा वापर करत असल्यानं दिवसभर या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. दलदल आणि वाहतूक कोंडी यामुळं या रस्त्यावर प्रवास करणं वाहन चालकांसाठी मोठं दिव्य ठरतंय. त्यामुळं फुलेवाडी ते कळे रस्ता रुंदीकरणाचं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं अशी मागणी वाहन चालकांमधून होतीये. मुरगुडमधील जनावरांच्या अड्ड्यात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. मुरगुड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जनावरांचा अड्डा नगरपालिका प्रशासनासाठी उत्पन्नाचं साधन आहे. मात्र प्रशासनाला मिळत असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत असा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पावसाळ्यात या परिसरात चिखलाचं साम्राज्य असतं. दुर्गंधीमुळं डासांचा उपद्रव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अड्ड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे या अड्ड्यात आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी सुरेश गोधळे, ओंकार पोतदार, अशोक यादव, शिवाजी खंडागळे, उत्तम पाटील, धोंडीराम बेनिग्रे, रमजान तहसीलदार आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील काही बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. या बसथांब्यांवरील पत्रे खराब झालेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या बसथांब्यांची दुरुस्ती करण्याची गरज होती. मात्र महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं प्रवाशांची गैरसोय होतीये. कोल्हापूर महानगरपालिकेनं प्रवाशांसाठी ठिकठिकाणी बसथांबे उभारलेत. मात्र शहरातील काही बसथांब्यांवरील पत्र्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या बसथांब्यांची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. मात्र महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळं काही बसथांब्यांना गळती लागली आहे. या गळतीमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. बस थांब्यातच छत्री घेऊन बसची वाट पाहत उभं राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळं गळती लागलेल्या बस थांब्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून होतीये. भावी पिढी व्यसनमुक्त राहणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलं. मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आयोजित तंबाखूमुक्त शाळांसाठी या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. करवीर तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशानं जिल्हा परिषदेच्या सर्व आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची कार्यशाळा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी भावी पिढी व्यसनमुक्त राहणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. जिल्हा सल्लागार डॉक्टर V.A. आरळेकर यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि दंडात्मक कारवाई संदर्भातील माहिती दिली. तसंच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याचं आवाहन आरळेकर यांनी केलं. कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम यांनी उपस्थित शिक्षकांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. एकनाथ कुंभार आणि संजय ठाणगे यांनी सादरीकरणाद्वारे तंबाखूमुक्त शाळांसाठी आवश्यक निकषांची माहिती दिली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीनं ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला करवीर तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.
2 वर्षात 3.5 कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी. 1 ऑगस्टपासून ELI योजना लागू होणार. हिमाचल प्रदेशात ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार. महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची माहिती. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ. नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन. धुळ्यात काँग्रेसला धक्का. माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. कोल्हापूर जवळच्या RK नगर परिसरात घरफोडी झाली आहे. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पाऊण लाखांचा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी अश्विनी गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर जवळील RK नगर परिसरातल्या साई शक्ती कॉलनीत अश्विनी आदिनाथ गवळी या आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. 2 दिवसांपूर्वी गवळी कुटुंबीय कामानिमित्त परगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी गवळी यांच्या घरात चोरी केली आहे. गवळी यांच्या दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मणी, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी, पैंजण आणि रोकड असा सुमारे पाऊण लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. रविवारी सकाळी गवळी कुटुंबीय परगावाहून परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आलाय. या प्रकरणी अश्विनी गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या महिनाभरात याच परिसरात चोरट्यांनी अनेक बंद घरांना लक्ष्य करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी परिसरात रात्रगस्त ठेवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज पर्ल हॉटेल ते महादेव मंदिर या परिसरात मोहीम राबवत या मोहिमेत त्यांनी अनधिकृत केबिन आणि दुकानांवर कारवाई करत साहित्य जप्त केलं. कोल्हापूर शहरात अनधिकृत फेरीवाले आणि दुकानाबाहेर आलेल्या अनधिकृत शेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येते. त्यानुसार आज पर्ल हॉटेल ते महादेव मंदिर या परिसरातील अनधिकृत केबिन, हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6 केबिन, 3 हातगाड्यांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुंखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे आणि अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. तळसंदेसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठानं गेल्या 4 वर्षात शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. या विद्यापीठाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा 5व्या स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गजानन महाराजांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली. यानंतर केक कापून 4था वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कुलपती डॉक्टर संजय D. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, देवश्री सतेज पाटील, कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, कुलगुरू डॉक्टर RK शर्मा, कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, कुलसचिव डॉक्टर JA खोत, तळसंदे कॅम्पस संचालक डॉक्टर SB पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांनी तळसंदेसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठानं गेल्या 4 वर्षात शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ठोस योगदान देण्याचं कार्य अधिक ताकदीनं सुरू राहील. या विद्यापीठाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन संजय D. पाटील यांनी केलं. विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सर्व सहकारी आणि कर्मचारी यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि ग्रूमिंग या 3 गोष्टीवर भर देऊन उत्तम विद्यार्थी घडवण्यावर आमचा भर आहे.
अभ्यासक्रमामध्ये AIचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर लक्ष राहील असंही त्यांनी सांगितलं. येत्या काळात जगातील विविध प्लॅटफॉर्मवर या विद्यापीठाचे जास्तीत जास्त विद्यार्थी दिसतील. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया आणि विद्यापीठाचा नावलौकिक अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं. कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठाची लोकप्रियता राज्यभर पसरल्याचं सांगून हे विद्यापीठ ग्रेट एज्युकेशन हब बनवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया असं आवाहन केलं. कुलगुरू डॉक्टर K प्रथापन यांनी इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थी उद्योग जगतात तयार होतील. त्यासाठी सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना 1 वर्ष इंटर्नशिप सक्तीची करण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर JA खोत यांनीही मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी CHRO श्रीलेखा साटम, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर गुरुनाथ मोटे, वित्त अधिकारी सुजित सरनाईक, उपकुलसचिव डॉक्टर उत्कर्ष आवळेकर, अधिष्ठाता डॉक्टर संग्राम पाटील, डॉक्टर मुरली मनोहर B, डॉक्टर राजेंद्र नेरली, डॉक्टर वैशाली गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापुरात सोमवारपासून पावसानं पुन्हा सुरुवात केली आहे. यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. इचलकरंजीतील पंचगंगा नदीवर असणाऱ्या लहान पुलावर दुसऱ्यांदा पाणी आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा पूल वाहतुकीसाठी बंद केला असून सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून पावसाने उसंती दिली होती, पण कालपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे दुसऱ्यांदा आपल्या इचलकरंजी पंचगंगा नदीचा पूल या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. तरी आता सध्या पाण्याची पातळी जी आहे 55 फूट 3 इंचावर आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूल या ठिकाणी आपण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनाही आवाहन करतो, आपण ह्या ठिकाणी पूर पाण्यासाठी येऊन किंवा सेल्फी करण्यासाठी येऊ नये किंवा प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा अडथळा होईल असं कृत्य करू नये. मच्छीमारांनाही आव्हान आहे की आपण या ठिकाणी पाणी वाढत असल्यामुळे आपण मच्छीमारी बंद करावी. मोटरसायकल व धुण्यासाठी कुणी येऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करा एवढी नम्र विनंती. राधानगरी तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत 8 एप्रिल रोजी काढण्यात आली होती. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राधानगरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची आज फेर आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील कोनोली तर्फे असंडोली या ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचं फेर आरक्षण सोडत आज राधानगरी पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. या फेर सोडतीमुळे तालुक्यातील सर्वसाधारण स्त्री सरपंच पदाची 1 जागा कमी होऊन ती नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री सरपंच पदासाठी राखीव झाली आहे. सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री हे आरक्षण कोनोलीतर्फे असंडोली या ग्रामपंचायतीसाठी आरक्षित झालंय. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर इचलकरंजी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटत फटाक्यांची आतषबाजी केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी उतरले रस्त्यावर. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला. महामार्ग रद्दसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा सरकारला इशारा. तर महामार्ग रद्द झाल्याचं सांगत मतं मागायला आलेले आता कुठे आहेत, शेतकऱ्यांचा सवाल. तुम्ही मत मागायला पाया पडा. आजीचं घरात आलासा, हे जेल काढून दिलायसा आणि आता तुम्ही रस्ता करायलासा. हे सरकारचं विनाकारणे जमिनी रस्त्यात घालून आणाला महा करायचे सरकार आहे देवेंद्र फडणवीस. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारला सुनावलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची अधिवेशनादरम्यान केली मागणी.
कागल तालुक्यातील सेनापती कापशीत विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या सहाय्यक शिक्षकाला दिला चोप, शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, शाळा व्यवस्थापनानं शिक्षकाला केलं बडतर्फ. शासनानं अनुदान टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद न केल्यानं राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद ठेवणार, खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय समितीची माहिती. आणि आरके परिसरात झालेल्या घरफोडीत रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पाऊण लाखांचा ऐवज लंपास. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.